मुंबईतील गोरेगावच्या प्रभाग क्रमांक 51 मध्ये अपक्ष उमेदवार सुशीला संदीप जाधव यांना मोठा प्रतिसाद मिळतोय। माजी नगरसेवकांचा भ्रष्टाचार आणि विकासकांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या तक्रारी सोडवून रहिवाशांना न्याय देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। आपला विजय निश्चित असून विरोधकांचं डिपॉझिट जप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। त्यांना भाडं 8 वर्षाचं दिलं नव्हतं बिल्डरनी, आम्ही 2 वर्षाचं भाडं त्यांना काढून दिलं। पुन्हा आता त्यांना 4 महिन्याचं भाडं मिळालेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आपल्यातला एक माणूस कोणतरी उभं राहायला पाहिजे की आमच्यासाठी आवाज उठवेल। कारण की इथले आपल्या इथे गोरेगावमध्ये स्थायिक म्हणजे नगरसेवक, आमदार आणि खासदार आहेत, इथे राहणारेच आहेत, पण त्याही काही दखल घेतली नाही इकडे। तर त्यांचं म्हणणं आहे की एखादा आपल्या इथलाच राहणारा माणूस आहे की म्हणजे त्यांना कळेल की आपण कसं राहतो इथे। तर त्याही मला त्यासाठी उभं केलेलं आहे की ती समस्या मी त्यांच्या ह्याच्यातून माझ्या ह्याच्यातून मला दिसते की कसे ते दिवस काढतायत, कसे ते त्यांचं पोट भरतात, भाडं भरणार की पोट भरणार। आता बघायला गेलं तर रेंट आता इथे 15-16 हजार चाललेलं आहे, तर त्यांना पगार किती, घर काम करणाऱ्या बायका आहेत त्यांना पगार असून किती असणार, समजा 3-4 हजार असणार की ते त्यांचं पोट भरणार मुलाबाळांचं की शिक्षण करणार की भाडं भरणार। पाण्याची सोय बघितली आहे तिकडे, त्यांच्या इकडे संध्याकाळचं पाणी येतं आणि आम्ही प्रचाराला संध्याकाळच्या वेळेस गेलेलो आणि पाणी येत होतं तर एक बाल्टी भरायला त्यांना अर्धा तास लागेल। म्हणजे घरातली कामं करणार की पाणी भरणार ती लोक, म्हणजे एवढं पाण्याचं प्रेशर कमी आहे। आणि हा तिथे लाईट आहे एक बघितलं तर आम्ही म्हणजे एखाद्या स्त्रीला पण त्या गलीतून जाताना भीती असणार की एवढा काळोखातनं जाणार। तर एक विचार करायची गोष्ट आहे, म्हणजे तिकडचे नगरसेवक होते जे आमच्या 51 वार्डचे, त्यांनी काय कामं केली असे प्रश्न आम्हाला ते